नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ड्रायव्हर मित्र आकाश स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती आकाश ठाकर व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलेलं असेल की काल आपण अमरावतीची बुकिंग मारलेली आहे आणि काल सांगितलेलं आहे मी तुम्हाला की आज आपल्याला मिळालेली आहे भोकरदनची बुकिंग वाशिमवरून. तर बघा, आपण निघालेलो आहे भोकरदन. तिथलचं लोकेशन तर आलेलं आहे मित्रांनो. आपल्याला जिथून आपल्याला सरांना घ्यायचं आहे तिथलं तर आपल्याला लोकेशन आलेलं आहे. आता तिथं जाऊया, सरांना पिकअप करूया आणि निघूया भोकरदनसाठी. बघू मित्रांनो, भोकरदनला आपले मित्र सुद्धा येते. एकदा कॉल करून बघूया आपण त्यांना तिथं पोहोचल्यानंतर की कोण कोण अवेलेबल आहे, कोण कोण नाही की गेले शिकायला. कारण की आपल्यासोबत संभाजीनगरला होते मित्रांनो ते. बघू आता तिथं गेल्यानंतर तर आपण कॉल करणारच. पण मित्रांनो, आपण प्रॉपर भोकरदनमध्ये नाही जाणार, त्याच्या अलीकडे या पलीकडं कुठंतरी जवळपास असेल असं सरांनी सांगितलेलं आहे. तरी बघू आपण. तर चला पोहोचूया तिथे. आपण तर आलो मित्रांनो. आता बघू आता सरांना किती अजून वेळ लागतो. तसं सरांची तर तयारी होऊन बसलेली असेल, कारण त्यांनी आपल्याला सकाळी 6लाच सांगितलं होतं, पण आपण आलो 7ला. बघा 7 वाजलेत. आता बघूया किती वेळ लागतो. किती नाही आलोय आपण सरांच्या घरापाशी. क्यों नहीं बनाना? अरे वो जो है ना वो बहुत वो वायरल हुए तो फिर अपन भी वायरल हो जाएंगे ना एक दिन. हाँ, तो वीडियो भी नहीं बनाते. क्या बोला? वीडियो भी नहीं बनाते सीधे. कौन वो वो कौन? गरीब है उसका. गरीब आहे. कोण आहे गरीब? आपण तर निघालो होतो. तर आपण येऊन बघा कुठं पोहोचलोय. एकदम म्हणजे युवराज आश्रम भाई आपलं शाळा वगैरे जे आहे ना ते सर्व आपण इथूनच केलेलं आहे. दाखवतोय तुम्हाला. निघून मित्रांनो आपल्याला 1-1.5 तास झाला, पण आपण व्हिडिओ नाही बनवू शकलो निघता वेळेस, कारण की आपल्याला रिसोड मार्गे यायचं काम पडलं आणि तिथून सुद्धा 2-3 जणांना घ्यायचं काम पडलं, तर आपल्याला होऊ लागला उशीर. हे बघा मित्रांनो, हॉस्टेल युवराज आश्रमचं हॉस्टेल आहे मित्रांनो. हे बघा मुलांचे वसतिगृह. हे गेट मित्रांनो, गेट. तर इथे झालेलं आहे बघा आपलं शिक्षण. आपण 10वी जाफराबाद वरून आलो आता आपण राजूरला, कारण की इथे मित्रांनो लग्न आपले जे कस्टमर आहे तर त्यांच्या आहे साल्याचं लग्न, म्हणजे बायकोचा भाऊ. तर त्याचं आहे भाऊ लग्न. तर आपले कस्टमर आलेले आहेत लग्नासाठी. बघा आता आपलं नशीब मित्रांनो, आपण इथं आलो आणि आपल्याला राजूरच्या गणपतीचं दर्शन सुद्धा घ्यायला मिळालं. आता त्यांना सोडलं बघा. इकडे चालू आहे मित्रांनो डीजे मस्त. तर आता आपण जाऊया मस्त लगे राजूरच्या गणपतीला. तिथं घेऊ बेस्ट मंदिर. बघा मित्रांनो, तुम्हाला दिसतच असेल. झाडा आडवे आलेत. आता थांबा थोडंसं, आपण आलो मंदिराच्या जवळजवळ. दाखवतो तुम्हाला पार्किंग वगैरे सर्वच. म्हणजे कसं जर कदाचित जर तुम्ही जर कधी आले तर काही अडचण नको, याच्यामुळे आपण दाखवून देतो. ते बघा मित्रांनो मंदिर दिसलं असेल तुम्हाला. बघा आपण तर आलो, गाडी लावली पार्किंगमध्ये. एकदा काच वरी करून घेऊ, म्हणजे वरी जाता वेळेस टेन्शन नाही आपल्याला दर्शन घ्यायला, कारण की गाडीमध्ये आता कोणीच नाही. तर जाऊया मित्रांनो, एक्स्ट्रा माईक घ्यावं लागेल. करू गाडी लॉक. हे बघा मित्रांनो, इथून जाण्यासाठी एक गेट आहे आणि पार्किंग जी आहे ना मित्रांनो, हे बघा आपली गाडी लावलेली आहे. पलीकडनं एक पार्किंग आहे मित्रांनो, तिथं पे करावं लागते. आणि इथे जर आले तुम्ही मंदिराच्या समोर बसस्टँडच्या बाजूलाच आहे बघा, साईडने बसस्टँड आहे इकडे आणि ही साईडने पार्किंग आहे. बसस्टँडच्या हुबेहूब बाजूलाच आहे मित्रांनो. तर तुम्ही जर तिथे आलात तर तिथे तुम्हाला काहीच टेन्शन नाही, एकदम फ्रीमध्ये पार्किंग आहे. बघूया दर्शनाचा रस्ता कुठून आहे कुठून नाही विचारलं. आहे बघा हे मंदिराचं गेट, मेन गेट आहे मित्रांनो. आता इथून होणारी एंट्री आणि समोर पायऱ्या आहेत. तर तिथून आपण जाणार आहे आतमध्ये. तर बघू आतमध्ये काय आहे नाही. नाहीतर मित्रांनो आपल्याला तसंच दर्शन वगैरे घ्यावं लागेल आणि रिटर्न यावं लागेल, कारण की आपण मागच्या वेळेस आलेलो होतो
तर तिथं मोबाईल कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हतं. कोणत्या घरी झाले आपलीच गाडी झाली आपल्या माझी. घरी त्या? ही संगूबाई यांना म्हणता का तुम्ही नाव येतं माहिती आहे मला म्हणलं तुम्हाला त्यानं पाहिलं लक्ष दे. ती माझी वाटलं त्यांच्या या माहिती घरापाशी आहे राहत मला. होते ते. तिची त्या बाईशी मंदिर मित्रांनो एवढं पॉश आहे ना बरोबर गाडी चालत. की तुम्हाला काय सांगू. पण आपल्या चपला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे याचा मित्रांनो इथे, सर्वात मोठा, जे की कोणत्याच मंदिरावर नसेल तो फक्त इथे. आणि तो प्रॉब्लेम असा आहे की मित्रांनो इथे चप्पल स्टँडसुद्धा नाही आहे. म्हणजे मी अक्षरशः म्हणजे कन्फ्यूज झालो. इथे बघा सर्व मार्बलचं काम आहे, टोटली मार्बल आहे, कुठेच पाय मिळत नाही बघा. एवढं व्यवस्थित काम आहे ना मित्रांनो की काहीच कमतरता नाही, काहीच. इकडे बारी आहे, इकडे बारी, इकडे मेन गेट आहे बघा. पाणी पिण्याची व्यवस्था सर्व आहे. फक्त एकच प्रॉब्लेम, चप्पल स्टँड. तेवढा जर प्रॉब्लेम सॉल्व झाला ना मित्रांनो तर एक नंबर होईल. कारण की मेन गोष्ट तीच आहे मित्रांनो. कारण की ज्यावेळेस आपण येतो ना, कोणताही भक्त येतो मित्रांनो, तर त्याच्या चप्पलची सोय असलीच पाहिजे प्रत्येक मंदिरावरती. कारण की मग कसं आहे मित्रांनो, तोच भक्त पायात चप्पल घालून वरती जातो. कारण की मी आत्ता वरती गेलतो ना मित्रांनो, तो वरी मोबाईल अलाउड नव्हता मंदिरामध्ये. तर अक्षरशः मंदिराचा जो मेन दरवाजा आहे, मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो, तर तिथपर्यंत एका व्यक्तीच्या पायामध्ये चप्पल होती. म्हणजे त्याला कारण काय, इकडे स्टँड नसल्यामुळे. तर लोक कुठेही चप्पल घेऊन जातात. तर कृपया करून जर इथलं जर कोणी जर बघितलं असेल माझा व्लॉग वगैरे, तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की चप्पल स्टँडची सोय करा तुम्ही. हे बघा चप्पल, हे असे जर कुठं जर ठेवत असतील बघा, तिकडे पण कोणाच्या पण पायात वगैरे कुठेही काही ठेवतात मित्रांनो, तर कृपया एवढी फक्त इथे व्यवस्था करून द्या. तर भावांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं बघा, इकडे पे करून पार्किंग आहे. इथे मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट लगे राईट साईडलाच आहे इथे पे करून पार्किंग. आणि मी तुम्हाला दाखवतो आता फ्रीमधली पार्किंग. तर तिथून आपण एकदम बाहेर आलो ना मित्रांनो, मंदिराच्या एकदम बाहेर आलो की राईट साईडला एक रस्ता आहे बघा. हा कॉम्प्लेक्स वगैरे तुम्हाला ना, तुम्ही जर राजूर गणपतीला जर आले तर तुम्हाला हा कॉम्प्लेक्स वगैरे दिसणार. तर या कॉम्प्लेक्सच्या हुबेहूब समोर ना गाडी पार्किंग आहे मित्रांनो, हुबेहूब समोरासमोर. इथे तुम्ही कुठेही गाडी पार्किंग करा, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. तर तेवढेच पैसे मित्रांनो तुमचे वाचतील, तेवढाच फायदा होईल तुमचा. तर कसं आहे, जागा पण व्यवस्थित आहे, पैशाचंही टेन्शन नाही, काही नाही. इकडे विनाकारणच्या एकतर मंदिरापर्यंत गाडी न्यायचं काही गरज नाही गर्दीमध्ये. कारण इथून साधं 50 मीटरसुद्धा मंदिर नाही जिथे आपण गाडी लावलेली आहे ना, तिथून तुम्हाला दाखवूनच देतो मी किती अंतर आहे जेव्हा आपण गाडीच्या लाईनमध्ये पोहोचू ना तेव्हा. आणि मित्रांनो एकतर फ्रीमध्ये पार्किंग आहे आणि एकदम सेफ, रोडवर गाडी लावायचं काम नाही, काही नाही. एकदम मोठीच्या मोठी जागा आहे मित्रांनो, तिथे एकदम फ्री. तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही, कोणीच की इथे गाडी का लावली का नाही, काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बघा ही पार्किंग आहे. सॉरी तुम्हाला आता सनसेटमुळे काही दिसणार नाही, कारण की आपला मोबाईल एवढा काय ब्रँड नाही मित्रांनो, एकदम साधा आहे. आपण स्टार्टिंग ब्लॉग केलेलं आहे, म्हणजे की नवीन आहे आपण, त्याच्यामुळे आपल्यापाशी सध्या मोबाईल तर साधाच आहे. तरी तुम्हाला दाखवून देते मी. हे बघा ही पार्किंग आहे मित्रांनो, हा रोड. इथून आले ना इथे मित्रांनो पार्किंग करायची. बघा मंदिर, ते जे मंदिर दिसत आहे मित्रांनो छोटं, तेच गेट आहे. तिथून डायरेक्ट मंदिरामध्ये तुम्ही अंदर जाऊ शकता. आणि इथे आहे पार्किंग. तर याच पार्किंगमध्ये मित्रांनो आपली गाडी लावलेली आहे आपण. तर आता आपण दर्शन वगैरे तर घेतलं मित्रांनो, आपण काही घेतलेलं नाही घरी न्यायला. कारण की माझं तर मनात एकच राहते, देवाच्या मुखातला प्रसाद कोणताच नसते. देव आपल्या अंगात आहे, बस संपला विषय. कारण की सगळे भाऊ काहीच नाही, प्रसाद जे बनतो ना पूर्ण रव्याचाच राहतो, पेढा फक्त नावालाच राहतो दुधाचा, त्याच्यामध्ये पूर्ण रवाच. त्याच्यामुळे आपण कुठला काही प्रसाद वगैरे काही घेत नाही.
ज्या दिवशी प्रसाद खायचा, घरी दूध घोटायचं, प्रसाद खायचा, तोच आपला ओरिजिनल प्रसाद. बाकी आपला विश्वास कशावरच नाही मित्रांनो. इथून देवापासून आपण कधीच प्रसाद घेऊन जात नाही. तर बघा आपली गाडी निघूया आता आपण तिकडे. मस्त लगेच थंडगार पाणी वगैरे पिऊता. हीट तर मित्रांनो गाडी अशी होत आहे ना आतमधून, एवढं टेम्परेचर आहे ना इकडे पण भरपूर आहे मित्रांनो, भरपूर. सगळीकडे सेम आहे मित्रांनो कंडिशन. कुठेच असं नाही की इथे ऊन आहे तिथे सावली आहे, सगळीकडे सेम आहे कंडिशन. तर चला निघूया आता आपण. कस्टमरला विचारू लग्न वगैरे लागलं का नाही. तसं तर आपण तिथेच चालू आहे. जर लग्न लागलं असेल तर कस्टमरने तर आपल्याला मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे. आपण तर निघलो होतो मंदिरापासून आणि लगेच आपल्याला आठवलं मित्रांनो गाडीत बसल्या बसल्या, कारण की गाडीचाच प्रॉब्लेम आहे मेन. तर मित्रांनो म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम नाही, ते तर प्रत्येक गाडीसोबत होतं आहे. माझे ड्रायव्हर मित्र येतात, त्यांच्यासोबत हे अगोदर झालेले आहे, त्याच्यामुळे मला माहिती पडलेलंच आहे अगोदर. पण मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, आत्तापर्यंत आपण एकतर सकाळी ट्रिप मारली किंवा मग संध्याकाळी मारली. म्हणजे कुठं जरी आपण ट्रिपवर गेलो, आज पण आपण सकाळी झालेलो आहे, पण आपल्याला जाफराबादला थांबायचं काम पडलं होतं आणि जाफराबादवरून निघलो आपण 3 वाजता एकदम भर उन्हात. पूर्ण एकदम टेम्परेचर मला तर वाटते 44-45 असेल, या टेम्परेचरमध्ये आपण निघालो होतो. तर मित्रांनो जर एवढ्या टेम्परेचरमध्ये जर निघत असाल, कदाचित जर तुमच्यासोबत जर हा प्रॉब्लेम होत असेल, तर प्रॉब्लेम असा आहे की मित्रांनो तुम्ही रेस देता गाडीची ॲक्सिलेटर, पण गाडी जास्त पळत नाही, ॲव्हरेजही डाऊन होतो मित्रांनो टेम्परेचरमुळे. कारण की जे आपलं हीट आहे, पहिलेच आपली गाडी चालू राहते, त्याच्यामुळे आपलं इंजन तर गरम होणारच आहे, हीट इंजनची वाढणार. पण वरच्या टेम्परेचरमुळे अजून मित्रांनो हीट जास्त होते, त्याच्यामुळे काय होते थोडंसं इंजन गरम झाल्यामुळे आपल्या गाडीचा पिकअप कमी होतो. आणि पिकअप कमी झाल्यामुळे मित्रांनो आपल्याला द्यावं लागते गाडीचा ॲक्सिलेटर दाबून. ॲक्सिलेटर दाबून दिल्यामुळे मित्रांनो थोडासा ॲव्हरेज ना डाऊन होतो. आपल्या गाडीचा ॲव्हरेज बघा आज 16.3. फर्स्ट टाईम आहे मित्रांनो आपल्यासोबत असं की आपली गाडी एवढा कमी ॲव्हरेज देते, 16.3चा ॲव्हरेज देते आज. ते मित्रांनो 0 मारल्यानंतर व्यवस्थित होऊन जाते, काही विषय नाही त्याचा. आता ते मीटरवर तर मी कधी विश्वास ठेवत नाही. ज्यावेळेस आपण टँक फुल करतो तेव्हाच आपला ॲव्हरेज वगैरे काय निघाला काय नाही ते तेव्हाच कळते. पण तुम्हाला एक दाखवून देते मित्रांनो की तो रिॲलिटीमध्ये प्रॉब्लेम येतो. तर चला, तुमच्यासोबत जर कधी प्रॉब्लेम आला तर टेन्शन घेऊ नका की बा गाडी पिकअप का नाही पकडायली, असा काही मोठा प्रॉब्लेम नसतो. तो फक्त प्रॉब्लेम आणि टेम्परेचरमुळे होतो मित्रांनो. तर झालं का लग्न झालं का? हां मत झालं का? हां ते नको काढू ना. हां काय घसरगुंडी कधी बघायची घसरगुंडी आदमी तू कशाला बी घसरगुंडी म्हणते. हे बघ बरं, हे बघा डॉन आमचा. मग दूसरे कपड़े बदल लिए क्या? ये क्यों फिर चेंज क्यों किए तूने कपड़े? उस पे अम्मा खा रहा था तो गिर गया है ना? इस पे मैं नहीं गिरा, बस ये गिरा आंग पे. हाँ तू नहीं गिरा, आम गिर गए सिर्फ तेरे आंग पे है ना? तो फिर तूने चेंज कर दिया? 2 लाए थे ना. हाँ हाँ ये पहनना था मतलब हाँ गाली है दूसरी. दुसरी गाडी कोणती? थार. थार नाही ना आपल्यापाशी हीच आहे. थार बस सीट पे नहीं चलनी पैसी ती इल्टिगा आहे आपल्यापाशी. इर्टिगा. एक ही आणि एक इर्टिगा, 2 आहेत आपल्यापाशी. थार मस्त स्टैंड करती है. हा स्टैंड करती है. हा त्यात काहीच नाही आता. तेरे मुंह में मन एकदा आता आपल्याला कुठं जायचं? निचोड रिसोड. आणि रिसोड वरून मग आम्हाला वाशिम. आता मग एकदा सांग आता. सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब म्हण बरोबर म्हण. सब्सक्राइब करा. शेअर करा. शेयर म्हण म्हण. शेयर करा. हाँ शेयर करा. हाँ लाइक लाइक तो बोलिए. लाइक बोल दिया. कब बोला? ये तो सुनते भी नहीं, फिर क्यों नहीं करते सब्सक्राइब? करो बोलो एक बार. करा जल्दी से सब्सक्राइब करो. जल्दी करो बोलो. जल्दी फटाक से. फटाक से. गाडी चाबी द्या. मी गाडी चालवतो. गाडी चालू तो. आता आपण जाऊ घरी.
हा द्या. आता मोबाईल देऊ आपण साईडने ठेवून. हा आणि आता चालू तू गाडी, मी बसतो साईडनं. हा सांगा हा सांगता. काय सांगू. आणि आपण कस्टमरला केलं घरी ड्रॉप. आणि आज आपलं किलोमीटर झालं मित्रांनो 400. तर 400 किलोमीटर. तर आजची जी बुकिंग होती मित्रांनो, तर डिझेलचा भाव वाढल्यामुळे आपण घेतली होती मित्रांनो 14 रुपये किलोमीटर नॉन AC. तर बघा तुम्ही आता आणि 200 रुपये भत्ता. तर आता तुम्ही बघा किती होतात. आणि 400 रुपये 400 किलोमीटर ॲव्हरेज धरून चला मित्रांनो, आपल्याकडे 18चा आज दिला असेल तर 18च्या हिशोबाने आपण ॲव्हरेज धरू. त्या हिशोबाने तुम्ही डिझेलचा पण हिशोब लावा आणि टोटल किती उरतात ते मला कमेंटमध्ये करून सांगा. तर मित्रांनो आपण तर निघालेलो आहोत. बघा आता इथून आपल्याला जायचं आहे परत 20 किलोमीटर आपल्या घरी. कारण आजची जी बुकिंग होती मित्रांनो वाशिमवरून होती. आणि वाशिमवरून आपलं गाव 27 किलोमीटर आहे मित्रांनो. 20 मालेगाव, तिथून 27 असं टोटल 27 किलोमीटर आहे मित्रांनो. आणि त्यांनी आपल्याला डिझेलला वेगळे पैसे दिलेले होते, त्याच्यामुळे काही विषयच नाही. आपण किलोमीटर वाशिमवरूनच पकडलेलं आहे. कारण की जर कस्टमरने जर आपल्याला जर पैसे दिले असेल डिझेलला तर आपण त्यांना किलोमीटर घरून कसं लावायचं. बरोबर आहे मित्रांनो. डायरेक्ट कस्टमर अगोदर तसेच बोलले होते आपल्याला, त्याच्यामुळे आपण काय घरून लावलं नाही किलोमीटर. तर चला निघालो आता आपण घरी जाऊया घरी. कारण की काल पण आपण रात्री 2ला आलो, सकाळी 5ला उठून 6ला इथे हजर झालतो. 7ला. तरी 1 तास लेट झालतो. आपण 6ला सांगितलं होतं सरांनी आपल्याला, पण 7ला निघालो आपण. जाऊ द्या, एवढं तेवढं होते, सर पण ॲडजस्ट करून घेतात. तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो प्लीज सपोर्ट करा, कारण की आपलं नवीन चॅनल तुम्हाला तर माहीतच आहे. आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि जर जुने असाल आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. आणि तुमच्या घरच्या मोबाईलवरून, तुमच्या मित्राच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या मित्रांना सांगा की सबस्क्राईब करा. तेवढाच मित्रांनो तुमचा सपोर्ट होईल माझा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत